मला एक गोष्ट या सभागृहात माननीय दानवे साहेबांना सांगायची आहे, साहेब हा प्रकल्प याची सुरुवातच झाली मुळी 2018 मध्ये आणि कोयनेचं पाणी जे समुद्रामध्ये जात होतं, पावसात झालेलं पाणी जे समुद्रात झिरपत होतं ते पाणी सांगतो माननीय सर, माननीय नेते आम्ही तुम्हाला सांगतो, त्याच्यावरती येतोय मी. बोला बोला. जे पाणी झिरपत होतं जमिनीत झिरपत होतं, समुद्रात जात होतं, ते पाणी वॉटर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्याला आणावं आणि मराठवाड्याच्या माध्यमातून ते मराठवाड्याला संपूर्ण मिळून अहिल्यानगरला देखील मिळावं, ही त्याच्या मागची प्रामाणिक भूमिका माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांची होती. आणि त्याचा DPR 2018 मध्ये केला गेला. जर माननीय सदस्यांना जर त्याची माहिती पाहिजे असेल तर ती मी सभागृहाच्या पटलावर ठेवायला तयार आहे, त्यांना वैयक्तिक देखील द्यायला तयार आहे. सभापती महोदय, DPR तयार झाला त्यावेळेला काल ज्यांची बदली झाली, वेलारसू साहेब जे MMRDला गेले त्यावेळेला ते त्या प्राधिकरणाचे सेक्रेटरी म्हणून काम करत होते आणि त्यांनी हा DPR तयार केला. DPRचं टेंडर तयार झालं. 2019 मध्ये गद्दारी कोणी केली आणि सरकार कोणी पाडलं आणि त्यानंतर जे सरकार आलं त्यांनी 3 वर्ष DPR थांबवून ठेवला. बरं झालं, अमाऊंट त्यांनीच सांगितली. 45,000 कोटीचं टेंडर होतं, ते 45,000 कोटी खर्च येणार होता भावनाताई, आणि आज त्या टेंडरचा DPR पुन्हा तयार झाला. कदाचित येणाऱ्या 6 महिन्यात त्याचं टेंडर होईल, काम सुरू होईल आणि त्याची आज कॉस्टिंग 80,000 कोटी रुपये झाली. हे 35,000 कोटी रुपये कोण देणार आहे सभापती महोदय? याचं उत्तर देखील विरोधी पक्षांनी द्यायला पाहिजे. तुम्ही सरकारवर ज्या वेळेला आरोप करता त्यावेळेला माझी विनंती आहे की थोडी माहिती घेऊन जर आरोप केले तर निश्चितपणे बॉल उलटा तुमच्यावर येणार नाही आणि आम्हाला फुकटमध्ये कॅच पकडायला मिळणार नाही. त्यामुळे आम्ही सभागृहात बोलत असताना कोणाचं नाव जेव्हा घेऊ त्यावेळेला त्या पुराव्यासकट घेऊ आणि जर नाव घेतलं, ज्यांनी चांगलं केलं त्याचं नाव घेऊ, त्याचं सन्मानपूर्वक नाव घेऊ. सभापती महोदय, आम्ही या माध्यमातून घेऊ. सभापती महोदय, एक दुसरी त्यांची चूक मी तुम्हाला सांगतो. 36,000 कोटीची माझ्या मते कर्जमाफी केली गेली आहे. माननीय माजी विरोधी पक्षनेत्यांनी ती 31,000 कोटी सांगितली. त्यामुळे 5,585 कोटी रुपयाची किंमत त्यांनी सभागृहासमोर सांगत असताना, या मीडियाच्या माध्यमातून सांगत असताना राज्यापुढे ते चुकीचं जाऊ नये म्हणून त्याची देखील नोंद घ्यावी आणि ती 36,585 कोटी आहे हे देखील सभागृहाच्या पटलावरती ठेवावं, सभागृहाच्या माध्यमातून या राज्याला कळावं. 56 लाख शेतकरी येतोय साहेब त्याच्यावरती, मी 56 लाख शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे केलं गेलं आहे. सभापती महोदय, काही लोकांनी उपोषण केलं. उपोषण स्टंटबाजी होती हे लोकांना माहीत होतं. ते उपोषण कसं केलं गेलं, त्या उपोषणाला कोणाकोणाला फोन करून बोलवलं, मग उपोषण सोडवण्यासाठी परत कसे फोन केले गेले हे TVच्या माध्यमातून आमच्या गिरीश भाऊंनी सगळ्यांना दाखवून दिलं. माझं म्हणणं असं आहे की हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्याचं सरकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी लढणारा प्रामाणिक आमचा बच्चू कडू देखील आज आमच्या बरोबर आहे, याचा देखील आम्हाला अभिमान. आणि हे सांगत असताना सभापती महोदय, मला संरक्षण द्या. सचिन भाऊंकडनं मला संरक्षण द्या सभापती भाऊ. सभापती महोदय, ज्या विषयासाठी उपोषण केलं गेलं त्याच्यामधल्या काही बदलाव त्यांनी जे मागितले त्या बदलावामध्ये काय होतं सभापती महोदय, यामध्ये फार स्पष्टपणे सरकारने सांगितलं होतं, जे विद्यमान व भूतपूर्व सांसद सदस्य, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, जे माननीय विद्यमान भूतपूर्व व आत्ताचे मंत्री, राज्यमंत्री, जे स्वतःचं उत्पन्न ज्यांचं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त शेती आहे, राज्य क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम व अनुदानित संस्थाचे अधिकारी कर्मचारी, शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती, निवृत्त वेतनधारक व्यक्ती ज्याला 25,000पेक्षा जास्त निवृत्ती वेतन आहे, माजी सैनिक वगळून याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी साखर कारखान्याचे हंगामी कर्मचारी वगळून सहकारी सूतगिरण्या, जिल्हा बँका, नागरी बँका, राज्य बँका, दूध संघ, राज्य पदाधिकारी, अधिकारी ज्यांना 25,000पेक्षा जास्त वेतन आहे अशा लोकांना या योजनेतून काढण्याचं काम केलं गेलं. मग ज्यांनी उपोषण केलं त्याला विचारायला पाहिजे की बाबा तुमच्या डेऱ्यात तरी पण तुम्हाला कर्जमाफी पाहिजे का? तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर डेअरी चालवता तरी तुम्हाला कर्जमाफी पाहिजे का? का वांगे पिकवून परत करोडो रुपये वांग्याचं उत्पन्न दाखवायचं आहे का? हा देखील प्रश्न आम्हाला आहे. त्यामुळे साखरेबरोबर वांग्यातून देखील उत्पन्न होतं या राज्यांनी पाहिलंय आणि तेही करोडो रुपयाचं होतं हे देखील या राज्यांनी पाहिलंय. त्यामुळे हे उपोषण भोगस होतं, सरकारला बदनाम करण्याचं होतं आणि 3 दिवसानंतर उपोषण करणं सभापती महोदय एवढी सोपी बाब नसते. सोन्याच्या चमच्यानी दूध पिणारे लोक तुम्ही जन्माला आलात
आणि आता शेतकऱ्यांसाठी तुम्ही उपोषणाला बसताय. कशा पद्धतीत गाड्या भरून भरून लोकं आणली हे आम्ही पाहिली. कुठल्या कारखान्यातून लोकं आली, कसे गाड्या दिल्या गेल्या हेही महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलं. त्यामुळे हे उपोषण थोटांड होतं आणि शेतकऱ्याला फसवणारं होतं. कारण या प्रत्येक शेतकऱ्याच्या मागे देवाभाऊचं सरकार आहे आणि देवाभाऊचं सरकार फार खंबीरपणे या शेतकऱ्यांच्या मागे उभं आहे. सभापती महोदय, मी आपल्याला सांगितलं की 36,585 कोटीची कर्जमाफी झाली. 56 लाख शेतकऱ्यांना त्यांचा फायदा होणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्याला 50,000